युगंधर, माझं लग्न झालंय. मी माझ्या नवऱ्यासोबत खुश आहे. माझा संसार आहे, माझं छान कुटुंब आहे. त्यामुळं मला या सगळ्यात अडकवू नकोस. लाली, मी तुझ्यावर तुझ्या नवऱ्यापेक्षा जास्त प्रेम करेन. तुला एकदा सांगितलं कळत नाही? माझ्या नादाला लागायचं नाही. मग मी पुन्हा त्याला नकार देऊन व्यवस्थित शब्दात खडसावलं. सांगितलं माझ्या नादाला लागू नकोस. मग त्यानं माझी माफी मागितली. मग मी पण तो विषय तिथंच थांबवला आणि आम्ही निघालो. तो मला त्याच्या गाडीजवळ घेऊन गेला. मला म्हणलं, चल मी तुला घरी सोडतो. लाली, मी सोडतो ना तुला. तसे मी माझ्या नवऱ्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याच पुरुषाबरोबर अशी कधी फिरले नाही ना कधी फिरेन. मी त्याला नकार दिला. सांगितलं मी माहेरी चालली आणि मी माझ्या वाट्याला लागले. तर अचानक तो मागून येऊन माझा हात धरला. मला जबरदस्तीनं गाडीत बसवलं. मी ओरडायला लागले पण आजूबाजूला कोणीच नव्हतं. मी घाबरले, ओरडायला लागले, वाचवा. लाली, लाली, वाचवा. लाली, प्लीज ओरडू नकोस. हे बघ, मला माहितीये मी चुकीच्या पद्धतीने तुला कदाचित बसवलं असेल, पण मी सोडतो ना तुला घरी. लाली, इतक्या वर्षानंतर भेटलेस, ऍटलीस्ट थोडी तरी सोबत होईल आपल्याला. काय गरज नाही, मला उतरायचंय. लाली, प्लीज प्लीज, नाही नको म्हणूस, मी सोडतो ना, प्लीज. मी विचार केला की एकदा घरी पोहोचले की या माणसाचा पिच्छा सुटेल. जाऊ देत, शांत बसूया. चल. ठीक आहे, चल. थोड्या वेळानं कळलं तो घराचा रस्ता नव्हता, तो कुठला तरी भलताच रस्ता होता. मी सावध झाले. युगंधर, डावीकडे जायचंय. रस्ता चुकलाय तुझा, डावीकडे जायचंय आपल्याला. अरे थांबव ना गाडी. मी त्याला रागात विचारलं, कुठं घेऊन चाललायस? हे ऐकून त्यानं गाडीचा स्पीडच वाढवला. मी घाबरले. मला कळलं त्याच्या मनात काहीतरी वेगळंच शिजतंय. मी जोर जोरानं ओरडायला लागले तर तो घाबरला. त्याला वाटलं माणसं गोळा होतील म्हणून वाचवा, वाचवा. त्यानं डोक्यात काहीतरी मारलं आणि मी बेशुद्ध झाले. नक्की कसली गोष्ट रस्ते ही आणि आता कोणाला अडकवायचा प्लॅन आहे तिचा?